नमस्कार मंडळी, मी जान्हवी उवाच या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. माझ्या आजच्या लेखाचं नाव आहे लहानपणी ऐकलेलं अजूनही पटलेलं. बघा, माझा आजचा लेख आवडतोय का? आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. 2-3 दिवसांपूर्वी रस्त्याने जाताना एक घटना घडली. एक मुलगी घाईघाईने कुठेतरी जात होती. तिच्यासमोर रस्त्यातच पोळ्यांची चवड पडलेली तिला दिसली. एवढ्या घाईत असतानाही तिने त्या पोळ्या उचलून रस्त्याच्या कडेला ठेवून दिल्या. उद्देश हा की त्या पोळ्या पायाखाली तुडवल्या जाऊ नयेत. रस्त्याच्या कडेला ठेवल्या तर निदान कुत्री मांजरं तरी खातील. तिच्या या छोट्याशा कृतीवरून लक्षात आलं की त्या मुलीला अन्नाच्या कणाकणाची किंमत होती. अन्न मिळवण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात याची तिला जाणीव होती. अन्न वाया घालवणं हे योग्य नाहीच. शिळ्या पोळ्या वापरून आपण अनेक पदार्थ करू शकतो. पण अगदी शिळं अन्न खायचंच नसेल तर निदान ते कुत्री मांजरं खातील याची तरी दक्षता आपण घेऊ शकतो. अन्न कुणाच्या तरी मुखी तरी लागेल. फक्त माणसाचीच नव्हे तर निसर्गातल्या प्रत्येक जीवाची भूक भागेल अशी व्यवस्था त्या विधात्याने करून ठेवलेली आहे. ज्याने चोच दिली तोच चाराही देतो हे खरं असलं तरी तोंडाशी आलेला घास पोटात जाईलच याची खात्री नसते. म्हणजे धान्य भाज्या आहेत, पण काही कारणांनी ते शिजवू शकत नाही. शिजलेलं अन्न खाण्यासाठी हातच नाहीत. अन्न पोटात गेलं पण ते पचवण्यासाठी पचनशक्ती नीट नाही. आपल्याला हवं तेवढंच वाढून घ्यावं, वाढून घेतलेला पदार्थ पूर्णपणे खाऊन टाकावा, पानात अन्न टाकू नये हे सांगावं का लागावं असा प्रश्न पडतो. या सगळ्या गोष्टी आपल्याला लहानपणी शिकवल्या जातात, पण मोठेपणी आपण ते अंमलात आणतोच असं नाही. बालवाडीत असताना आमच्या जोशीबाईंनी डबा खाण्यापूर्वी वदनी कवळ घेता हा श्लोक म्हणायची सवय लावली होती. फक्त फुकाचे नाव घेऊन आपल्या उदरभरणाची काळजी वाहणाऱ्या त्या कृपावंत देवाचे ऋण व्यक्त करू शकतो आपण. धान्य पिकवणारा शेतकरी असो, ते धान्य आपल्यापर्यंत पोहोचवणारे जे अनेक हात असतात ते हात असोत, आपल्या घराचा कमावणारा कुटुंब प्रमुख असो, किंवा ते शिजवून घरातल्या प्रत्येकाची क्षुधाशांती करणारी प्रत्येक घरातली अन्नपूर्णा असो, अशा सर्वांचे आपण कृतज्ञ असायला हवे. असा त्या श्लोकाचा अर्थ लहानपणी कळला नाही तरी आता जेव्हा आपल्याला कळतोय तेव्हा एवढी साधी गोष्ट आपण का करत नाही? असं जेव्हा स्वतःला प्रश्न पडतात तेव्हा समोर आलेल्या अन्नाला नमस्कार केल्याशिवाय घास तोंडात जाणारच नाही. हे समोर असणारं अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि ते फक्त उदरभरण नाही तर यज्ञकर्म आहे. हे जेव्हा उमगतं तेव्हा श्लोक म्हणून, नमस्कार करून, आभार मानून पहिला घास घेताना आपल्यावर झालेल्या त्या संस्कारांचा अभिमानच वाटतो. धन्यवाद.